मिरज महापालिकेत ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाईल। मताचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी इथे आलो नाही। माणुसकी महत्त्वाचे असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले। मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह 15 माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला। यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे, बारामती, गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ विकसित केले जात आहेत। त्याच पद्धतीने अन्य जिल्ह्यात सुद्धा विमानतळांच्या बाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या पैकी 4 मोठ्या महानगरपालिका सोडल्या तर अन्य महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर शहराचा विकास करू शकत नाहीत। अशा महानगरपालिकांना केंद्र, राज्य आणि अन्य निधी उपलब्ध करून देऊन शहरांचा विकास केला जाईल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं। विकास करायचा म्हटलं की जमिनी लागतात, मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांना योग्य प्रकारचा मोबदला दिला जाईल। शक्तीपीठ महामार्ग तयार करताना जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असं सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले, मताचे व जातीचे राजकारण करायला, राजकीय पोळी भाजायला मी येथे आलो नाही। माणुसकी महत्त्वाची असते, त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यासाठी 153 कोटी रुपयाचा निधी हा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांना आगीतून उठून फुफाट्यात पडलाय असे कधीही वाटणार नाही। सर्व नेत्यांना जनतेला जो विकास हवा आहे तो पूर्ण करण्यासाठी मी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहे। माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नरगिस सय्यद, मालन हुलवान, श्रीमती रेखा विवेक कांबळे, बिल्किस बुजरुक शेख, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पेरजादे यांच्यासहित अनेक पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। किशोरदादा जामदार आणि मैनुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना मी पक्ष प्रवेशाचा जो आपला गमछा असतो तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर माझं भाषण झाल्यानंतर आनंदा देवमानेजी, करण जामदारजी, तानाजी रुईकरजी, सुनील नांद्रेकरजी, अंकुश कोळेकरजी, शरद जाधवजी, संदीप अतिवाटेजी, चंद्रकांत हिरवाणजी, शिशिर जाधवजी, शकील पेरजादेजी, रमजाव सतारजी, जयश्री कोळेकरजी, विक्रम कोळेकरजी, ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक शेखजी, प्रशांत चव्हाणजी, पक्षप्रवेश आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने गेला। मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये मी देखील गेली 25 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगली सातारा असे 2 जिल्हे असतात। त्याला एक वेगळी परंपरा, त्या जिल्ह्यांनी खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता दिलं। या जिल्ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या निमित्तानं खूप मोठे नेते त्या देशाला दिले, राज्याला दिले। विशेषतः त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेब असतील, इतर अनेक मान्यवरांचा आपल्याला तिथं उल्लेख करता येईल। आणि या सगळ्या मान्यवरांची सांगली अशी संपूर्ण देशामध्ये या सांगलीची ओळख। काळ बदलतो, वेळ जातो, नवीन नेतृत्व पुढे येतं आणि त्याच्यातून नवीन नेतृत्वाला पण खऱ्या अर्थाने ताकद देण्याचं काम हे सरकारमध्ये काम करत असणारे, राज्यामध्ये काम करत असणाऱ्या मान्यवरांनी द्यायचा असतो। मित्रांनो, मी या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय। मधल्याही काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी मला इथं सांगितलं की दादा आपल्याला काही मान्यवरांशी बोलायचं आहे। त्याच्यामध्ये मी
किशोरदादा जामदार असतील, मैत्रीतूनचे बागवान असतील, इतर अनेक मान्यवर असतील, यांच्याशी चर्चा केली. मैत्रीतून बागवान आम्ही मागच्या काळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. परंतु किशोरदादा जामदारांनी सांगितलं तेव्हा मी काँग्रेसच्या विचारधारेचा पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मी पण 91 साली खासदार झालो. माझी पण कोण पंजाब काँग्रेसच होती. राजूजींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2 आमदारकी मी लढवल्या. त्याही वेळेस माझी कोण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.